पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील 6 पर्यटकांची केली हत्या। खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देण्यात यावा अशी केली मागणी। यासाठी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र। पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले होते। सरकारच्या आदेशानंतर आतापर्यंत 509 पाकिस्तानी नागरिकांनी सोडला देश। लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करीत असतात। लाडकी बहीण योजना ही बहिणींना दिलेली भाऊबीज आणि रक्षाबंधन, त्यामुळे ही योजना बंद होणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे, ज्या बहिणी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणारच, अजित पवारांचं वक्तव्य। शिवसैनिकांना हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। आमच्या हातातला भगवा झेंडा आम्ही कधी खाली ठेवलेला नाही आणि तो भविष्यात सुद्धा अभिमानानं फडकवत राहणार। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना सरकारी नोकरीत थेट नियुक्तीचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित। याबाबत महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेनं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली। मंत्री अधिकारी यांची वारंवार भेट घेऊन सुद्धा कामं होत नसल्यामुळे क्रीडा मंत्र्यांनी यात लक्ष घालावं अशी मागणी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी केली आहे। वर्धा भाजपा कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर बैठक। अध्यक्षपदासाठी 9 जणांच्या नावाची चर्चा, इच्छुकांची मतं या बैठकीत जाणून घेण्यात आली। बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील वाल्मिकी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारे वरिष्ठ तुरुंग अधिकारी, महिला शिपाई यांना निलंबित करण्यात आलंय। सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात ठेवावं अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। एनसीईआरटीच्या 7वीच्या पाठ्यपुस्तकातनं मुघल आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ काढून टाकण्यात आलेत। भारतीय राजघराणं, महाकुंभचे संदर्भ, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश। 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढण्याच्या शुल्कात 2 रुपयांनी वाढ। फ्री लिमिट संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये शुल्क आकारलं जाणार। भारतानं गेल्या देशभरात 17 कोटी लोकांना अत्यंत गरिबीतनं बाहेर काढलंय। भारतानं रोजगाराच्या संधींमध्ये सुद्धा वाढ केली असल्याचं वर्ल्ड बँकेच्या पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ या अहवालात म्हटलंय। ग्रामीण आणि शहरी गरिबीतील फरक सुद्धा 7.60% वरून घटून 1.60% आलाय। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।